तर शेतकरी बांधवांनो, बहुतांश कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा जो आहे ते शेतातच आहे. काही शेतकऱ्यांनी काढलेला आहे आणि काही शेतकऱ्यांचं असं म्हणता येईल की जवळपास 2 महिन्याचा कांदा असेल किंवा 2.5 महिन्याचा कांदा असेल. तर अशा परिस्थितीमध्ये सध्या पाऊस झालेला आहे. तर कांदा जे काही टिकवणूक क्षमता आहे ते आपल्याला चांगल्या पद्धतीने वाढवायची आहे. कशा पद्धतीने तेही मी तुम्हाला सांगतोच. परंतु या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर आता हा कांदा जवळपास काढणीला आलेला आहे आणि काढणीला आलेला असताना खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. तर याची टिकवणूक क्षमता जी आहे ते खऱ्या अर्थाने बाधित होणार आहे मित्रांनो. आणि कांदा काढल्यानंतर या ठिकाणी तो जास्त कालावधीसाठी टिकून राहणार नाही. म्हणून खऱ्या अर्थाने जर बघितलं तर हा असा कांदा लवकरच मार्केटमध्ये जाणार आहे. जर हाच कांदा मार्केटमध्ये जर गेला तर नक्कीच काय होईल की या ठिकाणी आपण असं म्हणता येईल की आवक एकदम वाढेल आणि हा कांदा असेल खराब आणि कमी प्रतीचा किंवा चांगली गुणवत्ता नसलेला. आणि आवक जर वाढली तर हा जो काही एप्रिल महिना चालू आहे, या एप्रिल महिन्यामध्ये आणि मे महिन्यामध्ये जे काही बाजारभाव आहे ते खरंच कमी राहील. कारण शेतकरी आता थांबणार नाही. पूर्ण जे काही त्यांचा कांदा काढला जात आहे ते लवकरात लवकर बाजारपेठपर्यंत नेण्याचा ते प्रयत्न करतील. म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने रेट दबकेच राहणार आहे. तर तुम्ही बघू शकता आता या ठिकाणी जर बघितलं आपण तर कशा पद्धतीने पाऊस झालेला आहे आणि कांदा या ठिकाणी चांगल्या प्रतीचा होता हा. आता इथं तुम्ही बघू शकता मित्रांनो, याच्या मांडेवरती काळी बुरशी आजच तयार झालेली आहे. म्हणजे हा कांदा टिकणार आहे का? तर अजिबात नाही. आता असा कांदा जर समजा काढण्यात आलाच तर शेतकरी थांबणार आहे का? तर नाही. तर हेच कांदा लवकरात लवकर मार्केटमध्ये नेण्याचा शेतकरी प्रयत्न करणार आहे. शेतकरी बांधवांनो, मागच्या वर्षीचा जर आपण सिनेरिओ बघितला तर मागच्या वर्षी जवळपास 1 मेला पाऊस झालेला होता आणि त्या 1 मेला पाऊस होत असल्यामुळे काय झालं की जवळपास 70% शेतकऱ्यांनी कांदा ऑलरेडी काढलेला होता. म्हणून त्यांच्याकडे थोडक्यात काय म्हणता येईल की स्टोरेज होतं. परंतु या वर्षी परिस्थिती फार वेगळी राहणार आहे. आता याचं कारण काय आहे की या वर्षी पाऊस झालेला आहे मार्चच्या शेवटच्या आठवड्यात आणि जो काही कांदा या ठिकाणी काढायला आलेला होता त्यासाठी हा जो काही पाऊस झालेला आहे तो खूप मोठ्या प्रमाणात हानी करणार आहे मित्रांनो. आणि काही लोकांचा जो काही कांदा आहे तो उभा आहे किंवा 2 महिन्याचा 2.5 महिन्याचा अशा पद्धतीने आहे. तर याच्यावरती सुद्धा परिणाम होणार आहे. परंतु इथून समोर काय परिस्थिती राहील ते आपल्याला बघावं लागेल. कारण जर परत अजून पाऊस जर आलाच तर हा कांदा अजिबातच टिकणार नाही मित्रांनो. सध्या तरी जो कांदा कमी दिवसाचा आहे तो चांगल्या पद्धतीने या ठिकाणी टिकणार आहे. आणि ज्यांच्याकडे चांगल्या दर्जाचा कांदा राहील तेच कांदा समोर चालून त्याला जास्त मागणी असेल किंवा जास्त रेट मिळेल. म्हणून आपण कशा पद्धतीने इथून समोर काही लोकांचा कांदा उभा असेल, काहींनी काढलं असेल किंवा काहींचं कांदा कमी दिवसाचा असेल तर त्याला आपण कशा पद्धतीने त्याच्यावरती काम करून जास्तीत जास्त चांगल्या प्रतीचा उत्पन्न आपण घेऊ शकतो, साठवू शकतो आणि तेच आपण मार्केटपर्यंत आणू शकतो, याच्यावरती खरं खेळ राहणार आहे. आता यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे आपला की भारत देश हा कोणकोणत्या देशामध्ये निर्यात करतो. कारण मित्रांनो, सध्या युद्धाची परिस्थिती असल्यामुळे हे सुद्धा जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. भारत हा जगातील मोठा कांदा निर्यातदार आहे मित्रांनो. आणि भारतातून सर्वाधिक कांदा हे बांगलादेश, मलेशिया, UAE, श्रीलंका, नेपाळ, इंडोनेशिया, सौदी अरेबिया, कत्तर, कुवेत किंवा ओमान अशा देशामध्ये हा कांदा भारताचा जातो मित्रांनो. तर नक्कीच थांबतो इथं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.